सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात एक अत्यंत भीषण आणि हृदय पिळवटून टाकणारी दुर्घटना घडली आहे. लोकांनी भरलेले एक पिकअप वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल विहिरीत कोसळल्याने तब्बल 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हा अपघात माळशिरस तालुक्यातील तांदळवाडी गावाजवळ घडला. पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावातील काही नागरिक म्हसवड येथील सिद्धनाथ मंदिराच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटपून गावाकडे परतत असताना त्यांच्या पिकअप वाहनाचा भीषण अपघात झाला. स्थानिकांच्या माहितीनुसार रस्त्यालगत असलेल्या पाण्याने भरलेल्या खोल विहिरीत हे वाहन थेट जाऊन कोसळलं. अपघात इतका अचानक झाला की वाहनातील प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. विहिरीत मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने अनेकांच्या नाकातोंडात पाणी जाऊन गुदमरल्यामुळे मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आलं आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी धावले. ग्रामस्थांनी कोणतीही पर्वा न करता युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू केले. अनेकांनी विहिरीत उतरून प्रवाशांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. काही जणांना वाचवण्यात यश आले, मात्र दुर्दैवानं 8 जणांचा जीव वाचू शकला नाही. दरम्यान या घटनेनंतर पोलीस, महसूल प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अपघाताचं नेमकं कारण काय होतं याचा तपास सुरू आहे. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. त्यांनी सांगितलं की ही अत्यंत दुर्दैवी घटना असून प्रशासनाकडून संपूर्ण माहिती घेतली जात आहे. तसेच मृतांच्या कुटुंबियांना शक्य ती मदत करण्यासाठी प्रयत्न केले जातील. या भीषण दुर्घटनेनं पुन्हा एकदा रस्ते सुरक्षा आणि रस्त्यालगतच्या धोकादायक विहिरींच्या संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. सध्या संपूर्ण परिसर शोकमग्न झाला असून प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे.